नमस्कार, स्वागत आहे सर्वांचं आपले यूट्यूब चॅनल टार्गेट स्पर्धा परीक्षा. तलाठी भरती संदर्भात खूप महत्त्वाचं असं एक महसूल विभागाचं परिपत्रक आहे. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. चॅनलवर नवीन आला असाल, पहिल्यांदाच जर व्हिडिओ पाहत असाल तर सबस्क्राईब करून ठेवा. तलाठी भरती रिझल्ट आणि तलाठी भरतीची पुढची प्रोसेस, कागदपत्र पडताळणी, पुढची जी काही प्रोसेस असणार आहे त्या प्रोसेस संदर्भात महसूल विभागाकडून जी काही महत्त्वाची ऑफिशियल माहिती जारी करण्यात येईल ती तुम्हाला आपल्या चॅनलवर पाहण्यास मिळणार आहे. त्यामुळे तुम्हाला चॅनल सबस्क्राईब करणं गरजेचं आहे, जेणेकरून ऑफिशियल अपडेट तुमची मिस होणार नाही आणि तलाठी भरतीसह इतर स्पर्धा परीक्षेच्या नवनवीन अपडेट, नवनवीन जाहिराती देखील तुम्हाला चॅनलवर पाहण्यास मिळतील. सुरुवात करूया व्हिडिओला. परिपत्रक पाहण्यापूर्वी जर तुम्ही आत्तापर्यंत आपलं टेलिग्राम चॅनल जर जॉईन केलं नसेल तर टेलिग्राम चॅनल जॉईन करा. टेलिग्रामवरती दररोजच्या चालू घडामोडी, स्पर्धा परीक्षे संदर्भातली खूप महत्त्वाची माहिती, नवनवीन अपडेट, नवनवीन जाहिराती तुम्हाला टेलिग्रामला पाहण्यास मिळतात. चालू वर्षातील खूप महत्त्वाच्या लेटेस्ट घडामोडीचा समावेश दररोजच्या दररोज तुम्हाला टेलिग्रामला अवेलेबल आहे. चालू वर्षातील क्रीडा पुरस्कार असो, इतर क्षेत्रातील पुरस्कार असो, पुरस्कार हा महत्त्वाचा टॉपिक आहे परीक्षेच्या दृष्टिकोनातून. त्यामुळे तुम्हाला या विषयाचा अभ्यास करायचा असेल तर टेलिग्राम चॅनल जॉईन करा. टेलिग्रामवरती सर्व पुरस्कारांची माहिती तुम्हाला अवेलेबल आहे, जेणेकरून परीक्षेमध्ये पुरस्कार आणि इतर चालू घडामोडी या विषयावरील तुमचे मार्क्स जाणार नाहीत. लेटेस्ट अपडेट आहेत सर्व, दररोजच्या दररोज. या सर्व माहितीचा फायदा होणार आहे तुम्हाला स्पर्धा परीक्षेसाठी. त्यामुळेच गरजेचं आहे टेलिग्राम चॅनल जॉईन करणं, जेणेकरून तुम्हाला याचा फायदा होईल. तर लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे. आपल्या टेलिग्राम चॅनलची नक्की जॉईन करा. तर पहा, हे आहे महसूल विभागाचं एक नवीन परिपत्रक. स्पर्धा परीक्षा तलाठी भरती 2023 संदर्भातलं प्रसिद्धीपत्रक आहे. दिनांक 22/12/2023 रोजीचं महसूल विभागाच्या माध्यमातून महाराष्ट्र शासन महसूल वन विभागामार्फत प्रसिद्ध करण्यात आलेलं प्रसिद्धीपत्रक. यामध्ये विषय आहे महसूल विभागातील गट क संवर्गातील तलाठी भरती सन 2023 बाबत आक्षेपांबाबत माहिती व निर्णय घेणे याबाबत. तर तलाठी भरती 2023 परीक्षा याबाबत यापूर्वी प्रसिद्ध केलेल्या आक्षेप आणि हरकतीच्या अनुषंगाने घेण्यात आलेल्या प्रसिद्धीपत्रकात खालीलप्रमाणे सुधारणा करण्यात येत आहे. TCS कंपनीकडे सदर आक्षेप व हरकतींच्या अनुषंगाने जी निवेदने प्राप्त झाली होती त्या निवेदनांचा अभ्यास करून TCS कंपनीकडून यापूर्वीच्या प्रसिद्ध केलेल्या 146 प्रश्नांमधील 5 प्रश्नांचे पर्याय नव्याने दुरुस्त करण्यात आले आहे. तसेच 2 प्रश्नांचे संपूर्ण गुण त्या सत्रातील विद्यार्थ्यांना देण्याचा निर्णय देखील घेण्यात आलेला आहे. त्यानुसार उमेदवारांच्या लॉग इन खात्यात योग्य ती सुधारित माहिती देण्यात येत आहे. तसेच प्रश्ननिहाय दुरुस्ती खालीलप्रमाणे प्रसिद्ध करण्यात येत आहे. तर या ठिकाणी पहा, प्रश्ननिहाय दुरुस्ती देखील अवेलेबल झालेली आहे. 146 प्रश्नांमधील 5 प्रश्नांचे पर्याय नव्याने दुरुस्त करण्यात आलेले असून, तसेच 2 प्रश्न जे होते, 2 प्रश्नांचे संपूर्ण गुण त्या सत्रातील विद्यार्थ्यांना देण्याचा निर्णय TCS कंपनीच्या माध्यमातून घेण्यात आलेला आहे. तर तलाठी भरती मार्कांबाबत ज्या विद्यार्थ्यांचे आक्षेप नोंदवलेले होते त्यांच्यासाठी खूप महत्त्वाची माहिती आहे. आक्षेपांबाबत माहिती आहे. तर आता हा आक्षेपांबाबतचा मुद्दा. आता रिझल्ट आणि गुणवत्ता यादी संदर्भातली माहिती पाहूया. तर या ठिकाणी पहा, तलाठी भरतीचा रिझल्ट सर्वांनाच माहीत आहे कशामुळे पेंडिंग आहे. 9 जानेवारीपर्यंत हा रिझल्ट काही घोषित होऊ शकत नाही. तलाठी भरतीची रिझल्ट लागल्यानंतर काही दिवसांनी जी गुणवत्ता यादी आहे ती लगेच जाहीर करण्यात येणार आहे. तलाठी भरतीचा कट ऑफ देखील यावर्षी आपल्याला जास्त पाहण्यास मिळू शकतो, कारण पेपर जो होता तो खूप सोपा होता. त्यामुळे नक्कीच जो कट ऑफ आहे तो हाय लागेल. विद्यार्थ्यांनी टेन्शन घेण्याची गरज नाही, कारण जागा देखील वाढलेल्या आहेत. थोड्या का प्रमाणात होईना विद्यार्थ्यांना संधी उपलब्ध झालेली आहे. तलाठी भरती रिझल्ट आणि पुढच्या प्रोसेस संदर्भात शासनाकडून येणारी माहिती जाणून घ्यायची असेल तर आपलं चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि नवनवीन अपडेट, नवनवीन माहिती मिळवण्यासाठी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये असलेल्या टेलिग्राम लिंकवरती क्लिक करून टेलिग्राम देखील जॉईन करा. धन्यवाद.